मी आणि माझे मिस्टर आणि माझा नातू फिरायला चाललेलो, तेव्हा ती रेल्वेची लिफ्ट कशी असते ती दाखवण्यासाठी आजोबा नातवाला त्या लिफ्टमध्ये घेऊन गेले. मग एक माणूस सारखा लहान आहे तो म्हणून त्याचे सारखा केसाला हात लावायचा आणि आमच्या नातवाला वाटायचं तो का असं करतो आहे, रागाने करतो आहे का. मग मी त्याला बोलले, तू छोटा आहेस ना म्हणून तुझी मस्करी करतायत. मग तो गप्प बसला. आता सारखा त्यांच्याकडे बघत राहायचं असे का करतात म्हणून. आता लिफ्टमध्ये प्रवासी आहेत ते बाहेर निघाले. आता ते सर्व प्रवासी बाहेर निघाल्याच्या नंतर आम्ही आतमध्ये प्रवेश करणार. तर तो नातू सगळं बघत होता आमचा. आता आम्ही आतमध्ये चाललो लिफ्टमध्ये नातवाला घेऊन. जरी एक मनुष्य जास्त झाला तरी लिफ्ट चालत नाही. मग एका माणसाने स्वतः बाहेर पडून गेला तेव्हा लिफ्ट चालू झाली. मग त्याचे आजोबा असे फिरवायला लागले, त्याला दाखवायला लागले. आमच्या डोंबिवलीतलंच आहे सर्व. मग आता त्याचे आजोबा त्याला सरकता जिना दाखवायला लागले. सरकता जिन्यावरून त्याला घेऊन दाखवत आहेत कसं सरकत्या जिन्यावर पाय ठेवायचा, कसा पाय उचलायचा, असे त्याला ट्रेनिंग देत आहेत, सांगतायत. तर मी पहिली ना ही बघा, मी पण व्हिडिओ काढते आणि मी पडले मधीच, बसले जिन्यात, सरकत्या जिन्यावर. मग माणसं ओरडतायत, ओ त्यांना पकडा पकडा, पडल्या. आणि मी बसले होते, मग मी उभी राहिले. अशी मस्त मजा आली. आणि मग आम्ही तिथून निघालो घरी यायला. मग रिक्षा पकडली. नातवाला विचारलं काय खातोय का. हॉटेलमध्ये जाऊन आम्ही लस्सी घेतली, मावा लस्सी. त्याला नको होती. मग आम्ही आपलं दोघांनी एक लस्सी घेतली एक आणि घरी निघालो रिक्षात बसून. कारण स्वतःच्या मुलांना शिकवलं नाही, पण नातवाला सर्व शिकवत होते. कशी लिफ्ट असते, कसा सरकता जिना असतो, कशी ट्रेनमध्ये चढायचं उतरायचं सर्व दाखवत होते. आणि तो पण मस्त बारीक लक्ष देऊन बघत राहायचा. हल्लीची मुलं तर ॲक्टिव्हच असतात ना. मग आम्ही फिरून घरी आलो. घरी आलो तर बारक्या नातवाने आमचं स्वागत केलं. पुढे येऊन बघतोय आम्ही कुठे गेलेलो ते सगळ्यांकडे. मग आता मोठ्या नातवाला फिरवून आणलं म्हणून मग छोट्या नातवाला त्या छोट्या नातवाला वॉकरमध्ये बसवून मग मी त्याला इकडे तिकडे फिरवायला लागले. कारण तो पण घरात एकटा होता, कंटाळला होता. त्याला बाहेरली काय दाखवत नाही आम्ही. सध्या तो छोटा आहे म्हणून बाहेरला काय दाखवत नाही. मग घरातल्या घरात त्याच्या वॉकरमध्ये बसवून त्याला फिरवत होते मी. अशीच आता आमची दिलगिरी क्रिया चालू राहते नातवंडांच्या पाठीमागून. पण छान वाटतं नातवंड असली ना. पुढे किती टेन्शन त्रास झालेला, दुखणं खुपणं सगळं पळून जातं नातवंडांच्या खेळण्यात, बागडण्यात,
हसण्यात बोलण्यात सगळं बघून आम्हीला छान वाटतं. आणि आपलं काय म्हणतात ना, आपलं किती त्रास झाला, आपल्याला काय झालं तरी आपण विसरतो लगेच नातवंडांकडे बघून. आज आमचे 2 हे नातू आमचे, एक छोटा एक मोठा, म्हणून मला पहिल्यासारखं ग्रुपमध्ये काम करायला ते वेळ मिळत नाही. तरी पण मी त्यातले त्यात करते रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत. तरी पण मी बायोडाटे टाकत असते ग्रुपला, कारण हाती घेतलेलं काम पूर्ण तर केलं पाहिजे. अर्धवट कसं सोडायचं, म्हणून मलाच काय तो त्रास होऊ दे म्हणून मी माझं काम चालू ठेवते. ग्रुपचं पण कोणाला ग्रुपला ॲड करायचं तर त्याचं नाव, गाव, जिल्हा सगळं नोंदवून घ्यावं लागतं. त्याचे बायोडाटे फोटो निवडून मागून घ्यावं लागतात. मग त्यांना ग्रुपला ॲड करावं लागतं. मग त्यांना सूचना द्यावं लागतात की ग्रुपमध्ये ओन्ली बायोडाटा फोटो पाठवायचा, बाकी काही चालणार नाही, ना ते सगळं रिमूव्ह करण्यात येईल असं सांगावं.